जय भीम, जय रविराज, जय शिवराय. मी प्रकाश नामदेव आहे. काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता. काल मला दुकानावरती नोटीस आली आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे 24 तासात दुकान उचलण्यासाठी. त्याच्यानंतर मी महानगरपालिकेला, आयुक्ताला, महापौर, अतिरिक्त आयुक्त, विरोधी पक्षनेता यांना पत्र दिले. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला पत्र द्यायला गेलो, भाईंदर वेस्ट पश्चिम पोलीस स्टेशनला. तिथून माझ्याकडून पत्र घेणार नाही, ते हे अंतर्गत महानगरपालिकेचा मामला आहे, आम्ही काय करू शकत नाही, आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही. आम्हाला उलट धमक्या दिल्या पोलिसांनी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला, मला धमक्या दिल्या. दीपक खांबीत फार मोठा माणूस आहे, चांगला माणूस आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध कशाला काय करतो, नाही तर आम्ही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करू, तुला जेलमध्ये टाकू, तुझ्या पूर्ण परिवाराला परेशान करू, अशा काल मला धमक्या देण्यात आल्या. त्याच्यानंतर मी तिथून निघून गेलो. वापस नवघर पोलीसचा मला फोन आला की तुम्ही इथे येऊन भेटा, हे करा, ते करा. दीपक खांबीतला तुम्ही का परेशान करतात? हा एवढा म्हणजे दीपक खांबीत असे कोण आहेत आणि काय आहेत? एक अधिकारी एक दलितावरती अन्यायही करतो आणि ते स्वतः सांगतो की मी दलित आहे. आम्हाला त्याच्यात हे डाऊट आहे की ते दलित असू शकत नाही. हे गोरगरीब दलितांना जे परेशान करण्याचं काम चालू केलं त्यांनी, हे चुकीच्या पद्धतीने. मला फक्त एकच सांगायचं आहे साहेब, माझ्या दुकानाला आज काहीही झालं तर मी माझ्या पूर्ण परिवाराचा आत्मदहन करणारच आहे. मला तुम्ही आदेश केलं, काहीही केलं, पोलिसांनी कितीही धमक्या दिल्या, मला तिथे आत्मदहन नाही करू दिलं तर मी विधान भवनाला जाऊन आत्मदहन करेल. आज मी विधान भवनाचं पण नाव दिलं, तिथे पण हे पत्र मी आज पोहोचवणार आहे, कोर्टाला पोहोचवणार आहे. मीरा भाईंदर आयुक्तांना पण, पोलीस आयुक्तांना पण हे पत्र देणार आहे. अन्याय सतत माझ्यावरती चालू झाले आहे. का? का की मी हा दीपक खांबीत आहे ना, यांच्या विरुद्ध मी सगळे फक्त पत्र व्यवहार केलेले आहे. यांच्यावरती राज्यपालांची कारवाईचे आदेश आहेत अवर सचिवांना की तुम्ही कारवाई करा. यांचे पूर्ण पत्र मी पूर्ण पेपर व्यवहार केलेला आहे. तर ह्या अधिकाऱ्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अँटी करप्शन ब्युरो असो, लाच असो, ठाणे जिल्हा, ठाणे कलेक्टर असो, नगर विकास असो, प्रत्येक जागेवरती पत्र व्यवहार केलेले आहे पूर्ण पुराव्यासकट. तरी सुद्धा ह्या अधिकाऱ्यावरती काही कुठलीही कारवाई झाली नाही. आणि उलटा हा अधिकारी माझ्यावरती, माझ्या पोटावरती, माझ्या पूर्ण परिवारावरती अन्याय करण्यासाठी निघालेला आहे. माझी लढाई होती ही शहर अभियंताच्या विरुद्ध. हे शहर अभियंता नाहीये, तर शहर अभियंता हे आज पण मला ते नोटीसवरती त्यांनी जर लिहून पाठवलं शहर अभियंता. मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे विधान भवनामध्ये की मीरा भाईंदरला 8 वर्षापासून शहर अभियंता नाहीये. हे मी असंच माझ्या तोंडी सांगत नाहीये, मी तुम्हाला प्रूफ देतो. हे बघा, हे मी नाही सांगत, हे महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभावांनी मागच्या वर्षी अधिवेशन चालू असताना विधान भवनात सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर ह्या शहराला 8 वर्षापासून शहर अभियंता नाही. हे मी सांगतोय असं नाही, माझ्याकडे प्रूफ आहे म्हणून सांगतो. ह्या अधिकाऱ्याने बीएसपी योजनेमध्ये काय काय घोटाळा केला आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र आहे 1 जुलै 2017 की फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. असे अनेक पुरावे आहेत माझ्याकडे. हे बघा, मी स्वतः 2 महिने आंदोलन केलं आझाद मैदानला आणि तिथे माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये पोहोचवण्यात आलं. हे प्रूफ आहेत माझ्याकडे. हे त्यांच्या विरुद्ध मी आत्मदहन केलेलं. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता 14 एप्रिल 2025 रोजी. ही सकाळ पेपरची बातमी. हे त्यांच्यावरती कारवाईसाठी प्रधान सचिवचे पत्र आहेत, राज्यपालांचे पत्र आहेत, जिल्हा अधिकारीचे पत्र आहेत. हे बघा, सगळे पत्र आहेत माझ्याकडे. तरीही सुद्धा, आणि माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत त्यांच्या विरुद्ध. मी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे, शासनाला पत्र व्यवहार केलेला आहे, सगळं काही केलेलं आहे. हे माझ्याकडे पूर्ण पत्र व्यवहार आहे त्यांच्या. आणि असं नाही की मी त्यांना पूर्ण डिटेल्स दिलेली आहे, तरी ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही आणि उलट कारवाई माझ्यावरती होते. हे कितीपर्यंत योग्य आहे हे एक मला ह्या विषयामध्ये आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई आजपर्यंत का झाली नाही ते बघा. हे पत्रव्यवहार मी सगळं केलेलं आहे, सगळ्या जागांवरती.
राज्यपालांपासून सगळ्या बनणार. तिथे त्यांच्या विरुद्ध मी सगळे काही पुरावे दिलेले आहेत, सगळे पुरावे दिलेले आहेत. तिथे कसे भरतीला वरती लागले, कसे कामाला लागले, आणि तरी हे अधिकारी आता मी कुठे त्यांना दबण्यात येत नाहीये म्हणून ते मला संपवण्याच्या मागे लागले. माझ्या जीवाला पण धोकाच आहे त्यांच्यावरून. माझ्या बायकोला मला तुला बघून घेईल, तुला हे करून घेईल. मला फार माझ्या दुकानाच्या आजूबाजूला फार संशयित लोक फिरतायत आणि मला ह्या गोष्टीचा फार हे आहे. याच्यामुळे माझी परिस्थिती इतकी आहे, खालची हालाकीची झालेली आहे. पण तरी मी हे काम चालू ठेवलंय. तो सांगतो की चांगल्या चांगल्या माणसांनी हे काम केलं नाही, तुला काय करायचं. माझी पोच तुला माहिती नाही, दिल्लीपर्यंत माझी पोच आहे, दिल्लीपर्यंत. तू काहीही कर, काही होणार, माझा वाकडं होणार नाही. तर माझे असे अधिकारी धमक्या देतात आणि यांच्यावरती कारवाई होत नाही. आम्ही पोलिसांना सांगून सुद्धा कारवाई झाली नाही. ते आमचं बदनामी करतात. तरी त्यांच्या आम्ही पत्र दिलंय, त्यांचा व्हिडिओ व्हायरल केलाय, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही पोलिसांनी आम्हाला दाद दिलेली नाहीये. आणि उलट पोलीस ते जसे सांगतात तसे पोलीस आमच्याशी वागतात. आज काहीही झालं तर याला मीरा भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन पूर्ण जबाबदार राहील. आता मला नवगरचेही फोन आले काल 2-4. त्या साहेबांना मी भेटलो नाहीये आणि मी मीरा भाईंदर आयुक्तालयालाही पूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे. माझ्या जीवात काही झालं, बरं वाईट झालं, याला दीपक खांबीत सगळ्यात प्रथम आणि मीरा भाईंदर पोलीस प्रशासन हे पूर्ण जबाबदार राहतील, याला मी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय रोदास, जय भीम, जय महाराष्ट्र.